आली होती। त्यावेळी या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये दीपक निकाळजे यांच्या उपस्थितीनं सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता। राजन यांच्या आयुष्यातील घटनांवर अभ्यास करण्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दीपक निकाळजे यांची मदत घेतल्याचंही सांगितलं जातं। दीपक निकाळजे अजूनही छोटा राजनचा गड समजल्या जाणाऱ्या चेंबूरमध्येच राहतात। ते बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत। त्यांनी बॉलिवूडचे काही चित्रपट देखील प्रोड्यूस केले आहेत। तर 2015 मध्ये छोटा राजनला इंडोनेशियातून भारतात आणण्यात आलं होतं। तेव्हापासून राजन विरोधातील खटल्यांची सुनावणी कोर्टात सुरू आहे। तेव्हा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।